चला बघ, आता आपण काय शिकणार आहोत. काल आपण शिकलो होतो डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड मध्ये आपण काय काय शिकलो, तर काल आपण शिकलो प्राइस, इन्कम, प्राइस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स, प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स, नेचर ऑफ प्रोडक्ट, साइज ऑफ पॉप्युलेशन. So seventh is expectations about the future prices. So what is in this? See, if the consumer expects the price to fall in future, he will buy less in present at the prevailing price. Similarly, if the person expects price is rising in the future, he will buy more in the present at the prevailing price. बघा, हे ॲक्च्युली तुम्हाला असं समजायला अवघड होतं. सो मी तुम्हाला माझ्या भाषेमध्ये सांगते. फ्युचर एक्सपेक्टेशन्स म्हणजे काय मग, तर फ्युचरबद्दल तुम्ही आधीच फोरकास्टिंग करून ठेवले की फ्युचरमध्ये एखाद्या वस्तूची प्राईस वाढणार आहे. लाईक हिवाळ्यामध्ये कांद्यांची प्राईस वाढते, हे की नाही. हिवाळ्यामध्ये इन विंटर ऑनियन्स आर व्हेरी कॉस्टली. ऑनियन्स आर गोइंग टू बी व्हेरी कॉस्टली. सो consumer purchased it in a current or in a present at prevailing rate. See, now there is 20 rupees per kg price for onion, and in future in winter consumer is sure that price will be rising, so he will purchase more and more onion in present. म्हणजे तो आत्ताच्या आत्ताच काय करून टाकेल, प्रेझेंटमध्ये जास्तीत जास्त ऑनियन्स विकत घेईल. म्हणजे इफ अ कंझ्युमर एक्सपेक्टिंग राइज इन प्राइस इन फ्युचर, ही विल परचेस मोर अँड मोर ऑफ द कमोडिटी इन करंट और इन प्रेझेंट. सी, म्हणजे याचा अर्थ काय, तर भविष्यामध्ये किमती वाढणार आहेत. जर का हा अंदाज कंझ्युमरला आला, उपभोक्त्याला आला, तर तो काय करेल, तर तो वर्तमानामध्येच जास्तीत जास्त वस्तूंचा खरेदी करून ठेवेल. लाईक माझा भाऊ, त्याला असं कळलं की विंटरमध्ये कांद्यांची प्राईस खूप वाढणार आहे, नियर अबाउट 150 पर kg. तर त्याने काय केलं, त्याने आत्ताच कांदे विकत आणून ठेवले, ठीक आहे, ॲट ₹20 पर kg. म्हणजे याचा अर्थ काय, तर फ्युचरच्या तुम्हाला जर का प्राईस कळली की फ्युचरमध्ये प्राईस वाढणार आहे किंवा फ्युचरमध्ये प्राईस कमी होणार आहे, तर तुमची डिमांड प्रेझेंटमध्ये अफेक्ट करते बिकॉज ऑफ दॅट प्राईस एक्सपेक्टेशन. सी, future expectations about the prices means forecasting about the price in future, and if you have little expectations about the rise in price or fall in price, you will affect your demand in present. Consumer will affect his demand in present, so consumer will purchase more commodities if in future prices are rising, prices are to be rise, and if prices are going to be low, consumer will purchase low quantity in present. म्हणजे प्रेझेंटमध्ये जर का त्याला असं कळतं आहे की फ्युचरमध्ये प्राइजेस वाढणार आहेत, तर तो जास्तीत जास्त आत्ताच परचेस करून ठेवेल. पण जर का त्याला असं कळलं की फ्युचरमध्ये प्राइजेस तर खूप कमी होणार आहेत, म्हणजे तुम्हाला कळलं की फ्युचरमध्ये M21 और S10 हा जो मोबाईल आहे तो कमी किमतीमध्ये मिळणार आहे, तर आत्ता जर का कोणी किंमत थोडीशी जरी कमी केली तरी त्या किमतीत पण तुम्ही वस्तू विकत घ्याल का, नाही का, तर फ्युचरमध्ये प्राइजेस अजून कमी करणार आहात, है की नाही. सो फ्युचर एक्सपेक्टेशन्स अबाउट द प्राइस इज व्हेरी इफेक्टिव्ह और इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ द डिमांड. Why? Because if you have future expectations about the prices, you will change your demand in a present. You will means consumer will change demand in the present. मग हेच आपण बघूयात आता मराठीमध्ये. लेट मी टेक अनदर स्लाइड of Marathi medium. Just give me 2 minutes. Yes, here is our slide. See, आपण काल काय काय बघितलं, मागणी निर्धारित करणारे घटक कोणते कोणते होते, तर किंमत, त्याच्यानंतर उत्पन्न, पर्यायी वस्तूंच्या किमती, पूरक वस्तूंच्या किमती, वस्तूचे स्वरूप, लोकसंख्येचे आकारमान, हे सगळे होते असे घटक जे मागणी निर्धारित करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. लाईक किंमत वाढली तर मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. म्हणजे हे जे काही चाललं आहे हे काय आहे, तर या घटकांमुळे मागणीवर परिणाम होतो.
मागणी कमी किंवा जास्त ह्या घटकांमुळे होऊ शकते. मागणी करायची की नाही करायची हे ठरवणारे हे घटक आहेत. नेक्स्ट इज भविष्यकालीन किमतीचा अंदाज. पुढचा काय आहे? भविष्यकालीन किमतीचा अंदाज. म्हणजे बघा, उपभोक्त्याला जर का भविष्यातील किमतीचा अंदाज आधीच आला की भविष्यात किंमत बदलणार आहे, भविष्यात किंमत वाढणार आहे किंवा कमी होणार आहे, तर तो वर्तमानात त्याची मागणी बदलतो, वर्तमानात त्याच्या मागणीची संख्या बदलतो. म्हणजे जर का एखाद्या उपभोक्त्याला असं कळलं की भविष्यामध्ये वस्तूची किंमत कमी होणार आहे, तर तो काय करेल? भविष्यात वस्तूची किंमत कमी होणार आहे ना, पुढच्या महिन्यामध्ये, तर तो ह्या महिन्यामध्ये त्या वस्तूची मागणी कमी करून टाकेल. ह्या महिन्यामध्ये ती वस्तू कमी घेईल आणि पुढच्या महिन्यात जेव्हा कमी किमतीत विकली जाईल तेव्हा तो जास्त मागणी करेल. पण वर्तमानात तर परिणाम होऊन गेला ना. या महिन्यात मागणीवर परिणाम झाला की नाही? कोणामुळे? भविष्यात जी किंमत बदलणार आहे त्या किमतीमुळे. ओके. सो भविष्यकालीन किमतीचा अंदाज सुद्धा मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. नेक्स्ट घटक कोणता आहे बघा. चला आता मराठीवाल्यांचाच एक घेऊयात नेक्स्टवाला. नेक्स्ट आहे जाहिरात. मग जाहिरात बघा. जाहिरात, विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात. अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने आणि टूथब्रश. म्हणजे इथे यांना म्हणायचं कसं आहे माहिती का, की जाहिरात या इतक्या प्रभावी असतात की त्या ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलू शकतात. त्या ग्राहकांची आवड निवड बदलून ग्राहकांना एखाद्या वस्तूची मागणी करायला भाग पाडू शकतात. आहे की नाही? मग जर का वस्तूची जाहिरात प्रभावी, तर त्या वस्तूची मागणी पण जास्त असणार. जर का त्या वस्तूची जाहिरात प्रभावी नसेल तर त्या वस्तूची मागणी सुद्धा काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजे जाहिरात हा सुद्धा मागणी निर्धारित करणारा खूप महत्त्वाचा घटक आहे. का? कारण जाहिरात चांगली तर मागणी चांगली. बघा, ज्या वस्तूची जाहिरात असते, जसं जेम्सच्या गोळ्या ज्या छोट्या छोट्या, आहे की नाही, ते जेम्स चॉकलेट हे खूप विकलं जातं. का? तर त्याची जाहिरात आहे ना, त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे जेम्स काय आहे. पण आपल्याच नाशिकमध्ये, समजा आपण नाशिकमध्ये राहतो, नाशिकमध्ये सुद्धा जेम्स टाईप बऱ्याच गोळ्या आहेत, बरेच चॉकलेट्स आहेत, पण त्याची मागणी जास्त नसते. असं का? तर कारण त्याची जाहिरात नसते ना प्रभावी, त्याच्यामुळे. नेक्स्ट आहे आवडी निवडी आणि सवयी आणि फॅशन. नेक्स्ट आहे आवडी निवडी सवयी फॅशन. माझी रेकॉर्डिंग चालू आहे, मी नाही येऊ शकत. ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये बघा काय, ॲडव्हर्टाइजमेंट, सेल्स प्रमोशन स्कीम्स अँड इफेक्टिव्ह सेल्समॅनशिप tends to change the preferences of the consumers and leads to demand for many products. For example, cosmetics and toothbrush. म्हणजे इफेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट असेल, सेल्स प्रमोशन असेल, तर ह्यामुळे आपले डिमांड चेंज होते. इफ देर इज इफेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट, डिमांड विल राईज. इफ देर इज नॉट इफेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट और देर इज नो ॲडव्हर्टाइजमेंट, डिमांड विल बी लेसर. जाहिरात जर का इफेक्टिव्ह असेल तर डिमांड जास्त असणार आहे, जाहिरात इफेक्टिव्ह नसेल तर डिमांड काय असणार आहे? कमी असणार आहे. सो ॲडव्हर्टाइजमेंट इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ द डिमांड. डिमांड डिसाईड करताना ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा इफेक्ट करतो. नेक्स्ट आहे टेस्ट, हॅबिट अँड फॅशन्स. आवडी निवडी, सवयी आणि फॅशन्स. टेस्ट हॅबिट ऑफ अ कन्झ्युमर इन्फ्लुएन्स द डिमांड फॉर अ कमोडिटी. बघा, कन्झ्युमरची टेस्ट अँड हॅबिट चेंज झाली तर डिमांड पण काय होते? चेंज होते. इफ अ कन्झ्युमर लाईक्स wait for a moment. If a consumer likes to eat chocolate or consume tea, he will demand more of them. Similarly, when new fashion hits the market, the consumer demands that type of commodity. If the commodity goes out of fashion, then suddenly demand for that product tends to fall. म्हणजे यांचा अर्थ काय आहे? तर जेव्हा ती कमोडिटी फॅशनमध्ये असते तेव्हा तिची डिमांड जास्त असते. जेव्हा फॅशन आउट ऑफ फॅशन होते ती वस्तू, तेव्हा त्या वस्तूची डिमांड पण काय होऊन जाते? कमी होऊन जाते. सेम तसंच जर का एखाद्या व्यक्तीची टेस्ट आणि हॅबिट जर का एखाद्या वस्तूबद्दल असेल तर तो त्या वस्तूची डिमांड जास्त करतो. आणि जर का त्याची हॅबिट किंवा टेस्ट चेंज झाला तर तो त्याची डिमांड करत नाही किंवा कमी करतो.
म्हणजे टेस्ट अँड हॅबिट्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट डिटर्मिनंट्स ऑफ द डिमांड. नेक्स्ट इज लेवल ऑफ टॅक्सेशन. हाय रेट्स ऑफ टॅक्सेशन high rates of taxes on goods and services would increase the price of goods and services. This in turn would result in decrease in demand for the goods and services and vice versa. म्हणजे याचा अर्थ काय तर लेवल ऑफ टॅक्सेशन दोन प्रकारचे असतात. एक असतात गुड्स अँड सर्व्हिसवरचे टॅक्स आणि एक असतात व्यक्तीच्या इन्कमवरचे टॅक्स. बघा, गुड्स अँड सर्व्हिसेसचे टॅक्स वाढले तर त्याची किंमत पण वाढणार, प्राइजेस सुद्धा काय होणार, वाढणार. सो आपली डिमांड ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल, त्या वस्तूसाठी कमी होऊन जाईल. पण जर का तेच याच्या विरुद्ध जर का टॅक्स जर का गुड्सवरचा सर्व्हिसेसवरचा कमी झाला तर त्यांची प्राइस पण कमी होते आणि प्राइस कमी झाल्यामुळे आपण त्या वस्तूंची डिमांड वाढवतो. आणि इन्कमच्या बाबतीत कसं तर इन्कम टॅक्स सुद्धा तर असतो ना. मग इन्कम टॅक्स जर का वाढला तर आपलं डिस्पोजेबल इन्कम म्हणजे खर्चायोग्य उत्पन्न जे आपण खर्चासाठी वापरतो ते खर्चायोग्य उत्पन्न काय होतं, कमी होतं. डिस्पोजेबल इन्कम कमी होतं. का? कारण तुमचा टॅक्स वाढला. म्हणजे पप्पांचं इन्कम 100 रुपये होतं आणि टॅक्स होता पहिले 10%, आता तो झाला 40%. म्हणजे 100मधनं 40 रुपये हे टॅक्सलाच जात आहेत गव्हर्नमेंटला. म्हणजे 60 रुपये एवढंच पप्पांचं खर्चायोग्य उत्पन्न राहिलं, डिस्पोजेबल इन्कम राहिलं. मग यामुळे तुम्ही डिमांड काय करून टाकाल, कमी करून टाकाल, कारण खर्चायला पैसेच नाहीत ना. सो टॅक्सेशन पॉलिसी or level of taxation is also main determinant of the demand. हा सुद्धा एक डिटर्मिनंट ऑफ द डिमांड आहे. म्हणजे हा सुद्धा असा फॅक्टर आहे जो डिमांडला इफेक्ट करतो. फॅक्टर अफेक्टिंग द डिमांड हा सुद्धा असतो. नेक्स्ट आहे अदर फॅक्टर्स म्हणजे काय, क्लायमॅटिक कंडिशन्स, चेंजेस इन टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट पॉलिसीज, कस्टम अँड ट्रेडिशन्स, दीज आर ऑल्सो फॅक्टर्स अफेक्टिंग डिमांड. म्हणजे बघा, क्लायमॅटिक कंडिशन, जर का इथे उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्याचे खूप सुती कपडे मस्त विकायला आले होते, पण तेवढ्यात अचानक पाऊस चालू झाला तर उन्हाळ्याच्या कपड्यांच्या ऐवजी रेनकोटची मागणी वाढेल आणि उन्हाळ्याच्या कपड्यांची मागणी कमी होईल. म्हणजे बघा, डिमांड चेंज झाली. का बरं? तर बिकॉज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन. नेक्स्ट, चेंजेस इन टेक्नॉलॉजी. बघा, टेक्नॉलॉजी चेंज झाली. म्हणजे पहिले मोबाईल कसे होते, विदाऊट अँड्रॉइड होते, पण आता अँड्रॉइड मोबाईल्स यूज करायला लागलो आपण. अँड्रॉइड मोबाईल्सची टेक्नॉलॉजी आल्यामुळे ज्या बटनांचे ते टकटकवाले मोबाईल होते त्यांची डिमांड कमी झाली आणि अँड्रॉइड टच स्क्रीनवाले मोबाईलची डिमांड वाढली. म्हणजे चेंजेस इन टेक्नॉलॉजी ऑल्सो अफेक्ट द डिमांड. गव्हर्नमेंट पॉलिसी, गव्हर्नमेंटने पबजीज बंद करून टाकला. सो पबजीची डिमांड काय झाली, ऑटोमॅटिकली कमी झाली. वाय? बिकॉज गव्हर्नमेंट हॅज बॅन द पबजी. गव्हर्नमेंट पॉलिसीमुळे सुद्धा डिमांड्स कमी होतात किंवा वाढतात. सो इट इज ऑल्सो डिटर्मिनंट ऑफ द डिमांड. कस्टम अँड ट्रेडिशन्स. सी, अवर डिमांड विल चेंज अकॉर्डिंग टू कस्टम अँड ट्रेडिशन्स. जशी कस्टम असेल, जसं ट्रेडिशन असेल, त्याच्या अकॉर्डिंग टू डिमांड्स विल बी चेंज. त्याच्यानुसार डिमांड काय होईल, चेंज होईल. सो दीज ऑल फॅक्टर्स आर द डिटर्मिनंट्स ऑफ द डिमांड. हे सगळे फॅक्टर्स आहेत ते डिटर्मिनंट्स ऑफ द डिमांड आहेत. ते मागणीचे काय आहेत, निर्धारित करणारे घटक आहेत. सो इन मराठी, just wait for 2 seconds. So in Marathi, आवडी निवडी सवयी फॅशन. उपभोक्त्याच्या आवडी निवडी आणि सवयीचा मागणीवर परिणाम पडतो. उदाहरणार्थ, चॉकलेटची आवड आणि चहाची सवय इत्यादींमुळे काय होतं रे, तर चहाची आणि कॉफीची मागणी केली जाते किंवा चॉकलेटची मागणी वाढते. का? तर आपल्याला आवड असते. किंवा मग त्याचप्रमाणे जेव्हा बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्ता त्या प्रकारच्या वस्तूची मागणी करतो. परंतु जेव्हा ती फॅशन आउट ऑफ ऑर्डर होते, आउट ऑफ फॅशन होते, कालबाह्य होते, आउट ऑफ टाईम होते, त्यानंतर अचानक त्या वस्तूची मागणी काय होऊन जाते, कमी होऊन जाते. म्हणजे वस्तूची मागणी ही आवड निवड सवय आणि फॅशननुसार सुद्धा बदलते. सो आवड निवड फॅशन हे सुद्धा मागणी निर्धारित करणारे महत्त्वाचे घटक आहेत. नेक्स्ट आहे कररचना. वस्तू व सेवांचा कर किंवा मग उत्पन्नावरचा कर.
मग आता इथे फक्त त्यांनी वस्तू आणि सेवांचा कर दिलाय, आपण लिहिताना पेपरमध्ये उत्पन्नाचा करही लिहिणार आहोत, म्हणजे इन्कम टॅक्स. मग त्याच्याबद्दल कसं लिहायचं मी ते तुम्हाला सांगणारच आहे. बघा, वस्तू व सेवांवरचा जास्त कर आकारल्यामुळे वस्तू आणि सेवांची किंमत वाढू शकते, त्यामुळे त्याची मागणी ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, कमी होईल. आणि जर याच वस्तू आणि सेवांवर कमी दराने कर आकारला तर या वस्तू आणि सेवांची किंमत कमी होईल, आणि किंमत कमी झाली की आपल्याकडे काय होते, मागणी वाढते, हे की नाही. सो कर रचना सुद्धा मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. वस्तू आणि सेवांवरचा कर तर बघितलाच तुम्ही. आता तुम्ही बघाल कोणता कर, तर तो आहे उत्पन्नावरचा कर. बघा, उत्पन्न, पप्पांचं इन्कम 100 रुपये होतं, पहिले टॅक्स होता 5%, म्हणजे 5 रुपये इतका. 95 रुपये आपल्याला खर्चायला होते, म्हणजे मागणी जास्त करू शकत होतो आपण. पण ज्या मोमेंटला पप्पांचा कर वाढेल आणि तो होईल 45%, म्हणजे 100रातले 45 रुपये तर करच गेला, 55 रुपयात आपण काय मागणी करणार, आपली मागणी ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ कर रचना सुद्धा मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. आणि नंतर आहे इतर घटक. नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, रूढी, परंपरा इत्यादी या सगळ्यांमुळे सुद्धा मागणी कमी किंवा जास्त होऊ शकते. सो मागणी निर्धारित करणारे हे सगळे घटक आहेत. जर का यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर लगेच मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी तुम्हाला त्याच्यावर लगेच रिप्लाय व्हिडिओ देते.